श्रद्धेची स्थानच तीन आहेत. पहिलं, आत्मा हे श्रद्धेचं पहिलं स्थान आहे. दुसरं, आत्मा ज्यामध्ये सांगितलेलं आहे असं जे वेदवाङ्मय आहे उपनिषदांसारखं, ते श्रद्धेचं दुसरं स्थान आहे. आणि उपनिषदामध्ये आत्मा शब्द जो सांगितलेला आहे त्या आत्मा शब्दासंबंधी अनुभवपूर्वक स्पष्टीकरण करणारे जे श्रीगुरु आहेत, संत आहेत, शास्त्रज्ञ आहेत, ते हे तिसरं स्थान आहे श्रद्धेचं. अर्जुनाने सुरुवातीला भगवंताला सांगितलं, शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम. माम शाधी, तू मला उपदेश कर. का उपदेश कर? शिष्यस्तेहम, मी तुला शिष्यभावाने शरण आलेला आहे, तू मला उपदेश कर. आता ह्या ठिकाणी अर्जुनाने भगवंताला उपदेश करण्याविषयी विनंती केलेली आहे. त्या उपदेश करण्याच्या विनंतीमध्ये श्रद्धा आहे, पण ती श्रद्धा सुरुवातीची श्रद्धा आहे. मग अर्जुनाच्या ठिकाणी खरी श्रद्धा केव्हा निर्माण झाली? जेव्हा अर्जुनाने सांगितलं करिष्य वचनम तव, त्यावेळेला अर्जुनाच्या मनात खरी श्रद्धा निर्माण झाली. अर्जुनाने स्पष्ट सांगितलं, मी तू सांगितल्याप्रमाणे आता करणार आहे. तू सांगितल्याप्रमाणे करणार आहे, हे जे अर्जुनाचं वाक्य आहे ते वाक्य ज्या निश्चयातून निर्माण झालं त्या निश्चयात्मक वाक्याला श्रद्धा असं म्हणतात. श्रद्धेने त्या ठिकाणी श्रद्धेचा पूर्ण विकास झाला होता अर्जुनाचा. भगवंत अर्जुनाला सांगतात, नुसदयाची श्रद्धा झोंबोपहासी परमपदा तरी तैसे हे प्रबुद्धा सोहोपे नव्हे. अर्जुना, केवळ श्रद्धेच्या बळावर मला परमपदाला झोंबता येईल असं जर तुला वाटत असेल तर ते तितकं सोपं नाही आहे. सामान्य भाविक माणसाची जी श्रद्धा आहे, व ज्ञानेश्वर महाराज श्रेष्ठ आहेत, मान्य आहे, विश्वास आहे. ज्ञानेश्वर महाराज जो उपदेश करतात तो चांगला आहे, तो योग्य आहे, तो घेण्यासारखा आहे, ही श्रद्धा आहे, हाही विश्वास आहे. सर्व संत जे जे सांगतात ते आमच्या हिताचं असतं, ह्या विश्वास आहे, ही श्रद्धा आहे. पण एवढ्या श्रद्धेने भागतं का? ही श्रद्धेची नुसती सुरुवात आहे. ही श्रद्धेची एक कमीत कमी असलेली पातळी आहे. आणि या कमीत कमी असलेल्या श्रद्धेच्या पातळीने पुढे काही काम होत नाहीये हे भगवंतांनी या ठिकाणी त्याला जाणीव करून दिली अर्जुनाला. त्याला आप्तवचन म्हणतो. आणि आप्तवचन शब्दाचा अर्थ आहे आप्तस्तु यथार्थ वक्ता, जे जसं आहे तसं सांगणारा, त्याला आप्त म्हणतात. त्यांना ज्ञानेश्वर महाराज वडील असं म्हणतात. वडील ते श्रुती स्मृतीचे अर्थ आपण होऊन मूर्त अनुष्ठोनी जगा देत वडील जे. श्रुती आणि स्मृती ह्याचा जो आशय आहे, ह्याच्यातला जो विचार आहे, ह्यातलं जे तत्वज्ञान आहे, ते तत्वज्ञान जणू स्वतःच मूर्तरूप होऊन ते तत्वज्ञानच हे जणू काही जगतात, त्यांना आप्त असं म्हणतात. आता असे जे आप्त आहेत त्या आप्तांवरती विश्वास ठेवणं याला श्रद्धा असं म्हणतात. उपनिषद जगून जे आम्हाला त्याचा अर्थ समजावून सांगतात त्या संतांवर श्रीगुरूंनी श्रद्धा ठेवणं हा श्रद्धेचा तिसरा टप्पा आहे. उपनिषदातलं जे वाङ्मय आहे ते सूत्रबद्ध आहे. ते सूत्रबद्ध असल्यामुळे आम्हाला समजत नाही, आणि न समजल्यामुळे आणि अनुभवून सांगणारा वक्ता समोर नसल्यामुळे जी आमची थोडी पंचायत होते. पुन्हा जी श्रद्धा त्या ठिकाणी कुठेतरी खालच्या स्तरावर राहते, ती खालच्या स्तरावर राहणारी श्रद्धा वरच्या स्तरावर नेण्यासाठी पुन्हा संतांचा फार मोठा आम्हाला उपयोग आहे. श्रीगुरूंचा फार मोठा आम्हाला तिथे लाभ आहे. आणि म्हणून श्रीगुरू हे श्रद्धेचं तिसरं स्थान आहे की ज्या ठिकाणी श्रद्धा ठेवायला हवी, हे श्रद्धेचं तिसरं स्थान आहे. त्या कठोपनिषदामध्ये एक विचार आमच्या समोर आहे. जो प्रामाणिक साधक असतो त्या प्रामाणिक साधकाला सुद्धा असं वाटत असतं नेहमी की आत्मा नावाची एक वस्तू आहे आणि आत्मा नावाची वस्तू जी आहे ती मला प्राप्त करून घ्यायची. आत्म्याविषयी परिपूर्ण श्रद्धा निर्माण झालेली आहे. पण साधनाला प्रत्यक्ष सुरुवात केल्यानंतर जेव्हा त्या साधकाला असं वाटतं की आत्मा नावाची गोष्ट मला अजून मिळवायची आहे, ती कुठून तरी आणायची आहे, तिचा अनुभव मला अजून यायचा आहे, अशा अवस्थेत जेव्हा साधक साधन करायला लागतो तेव्हा एक टप्प्यावरती त्या साधकाला असं सांगावं लागतं की अरे हेच ते, हेच ते, हेच ते, ह्या पलीकडे काही नाही. एतद वैतत, एतद वैतत, एतद वैतत 12-13 वेळा कठोपनिषदांनी हा शब्दप्रयोग आमच्या समोर ठेवलाय. आणि हा शब्दप्रयोग समजून ठेवण्याचं कारण असं आहे की श्रद्धा निर्माण झालेली आहे खरं आहे, पण अनुभवासाठी जी श्रद्धा लागते ती श्रद्धा मात्र अजून कुठंतरी एक काकणभर श्रद्धा तिथे कमीच आहे. आपण याचा जरा जास्त विचार करूया. या श्रद्धेचं एक अंग असं असलं पाहिजे की आत्मा हा कुठून आणायचा नाहीये, आत्मा निर्माण करायचा नाहीये आणि आत्मस्वरूपात काही बदल करून घ्यायचा नाही. हे एक श्रद्धेचं फार मोठं अंग आहे.
आणि हे श्रद्धेचं अंग जर परिपूर्ण समजावून घेतलं नाही तर केवळ आत्मा आहे, ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे एवढ्या शब्दप्रयोगाने भागत नाही. या तीन गोष्टी समजावून घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि या तीन गोष्टीवर श्रद्धाच निर्माण होण्याची आवश्यकता आहे. हे श्रद्धेचं आणखी शेवटचा स्तर आहे. आत्मा प्राप्य नाही, उत्पाद्य नाही, संस्कार्य नाही, तीन शब्द आहे. आत्मा प्राप्य नाही. व्यवहारामध्ये आपल्याला ह्यात सवय असते, जी गोष्ट माझ्यापाशी नाही ती कुठून तरी आणायची, मिळाली नाही उत्पन्न करायची, बिघडली असेल दुरुस्त करून घ्यायची. अशा पद्धतीने विचार करणाऱ्याला कधीही आत्म्याचं दर्शन होणार नाही. हे जेव्हा माझ्या मनात रुजेल तेव्हा आत्मविषयक खरी श्रद्धा माझ्या मनात निर्माण होईल. आत्मा आणायचा नाही, आत्मा निर्माण करायचा नाही आणि आत्मा बिघडलाय म्हणून दुरुस्तही करून घ्यायचा नाही. हे जोपर्यंत 100% मला पटत नाही तोपर्यंत आत्म्याचा शोध माझा कधीच थांबणार नाही. आत्मा माझ्याहून वेगळा आहे अशा निश्चयातून जेव्हा मी आत्म्याचं संशोधन करीन त्यावेळेला माझा आत्म्याचा शोध पूर्ण होण्याची कधीही शक्यता नाही. हे माझ्या जितक्या लवकर लक्षात येईल तितक्या लवकर मला आत्मज्ञान होण्याची शक्यता जास्त आहे. आणि इथे सर्वात उंच दर्जाची श्रद्धा ह्या ठिकाणी आहे की आत्मा निर्माण करायचा नाही कारण तो नित्य आहे. ओम नमोजी आद्या. आद्य शब्द समजल्याशिवाय आत्मा निर्माण करायचा नाही हे मला कळणार नाही. आद्य म्हणजे काय? ते नित्य आहे. आता आत्मा जो आहे हा येत नाही आणि जात नाही अशा अर्थाने तो आद्य आहे, अशा अर्थाने तो नित्य आहे. म्हणून त्याला मिळवायचं नाहीये, तो माझ्यापासून दूर नाही आहे. आणि मिळवायचं नाही हे लक्षात आल्यानंतर तोच मी आहे ह्या निश्चयाला बळ येईल. काहीतरी मिळवायचंय आणि जो मिळवणार आहे तो, ह्या दोघांचा जो संबंध त्याला प्राप्य प्रापक भाव म्हणतात. हा प्राप्य प्रापक भाव जोपर्यंत माझ्यामध्ये आहे तोपर्यंत आत्मविषयक खरी श्रद्धा माझ्या मनात निर्माणच झालेली आहे. तेव्हा मिळवायचं नाही, निर्माण करायचं नाहीये. अहो, नसलेली वस्तू निर्माण करता येते. जी वस्तू आहेच नित्य ती निर्माण कशी करता येईल? ते आद्य आहे, त्यापासून सगळं निर्माण झालेलं आहे. जन्माद्यस्य यतः ब्रह्मसूत्र आम्हाला सांगतं. ज्यापासून हे सगळं निर्माण झालेलं आहे ते सगळ्याचं आद्य आहे, अनादि तत्व ते आहे. जे नित्य तत्व आहे, आद्य आहे, अनादि आहे. श्रद्धेचं लक्षण एक आहे, खऱ्या श्रद्धेचं लक्षण आहे की आत्मा संस्कार्य नाही. ह्याचा अर्थ आत्मा बिघडलाय, त्यात थोडी सुधारणा करून ठाकठीक करून घेऊया, श्रीगुरूकडे नेऊया, ईश्वराकडे नेऊया आणि बिघडलेला आत्मा दुरुस्त करून घेऊया, अशी जर आमची कल्पना असेल तर ती कल्पना अत्यंत चुकीची आहे. आत्मा जेव्हा जीवरूपाने आहे असं मला वाटतं तेव्हा आत्मा बिघडल्यासारखा वाटतो. जेव्हा व्यापक ब्रह्म एखाद्या उपाधीत सापडतं तेव्हा त्याला आत्मा म्हणतात. व्यापक असलेलं ब्रह्म जेव्हा शरीरात सापडल्यासारखं होतं तेव्हा त्याला आत्मा असं म्हणतात. तो आत्मा बुद्धीच्या जवळीकीने स्वतःला शरीर समजायला लागतो, स्वतःला बुद्धी समजायला लागतो, स्वतःला मन समजायला लागतो, स्वतःला शून्य समजायला लागतो, स्वतःला प्राण समजायला लागतो, स्वतःला देह समजायला लागतो वगैरे. त्यावेळेला त्याला त्याच आत्म्याला जीव असं म्हणतात, त्याच आत्म्याला जीव म्हणतात. तर ब्रह्म हे तत्व, आत्मा हे तत्व आणि जीव हे तत्व, हे तिन्ही जी तत्व आहेत ही तत्व केवळ उपाधीमध्ये अडकल्यामुळे निर्माण झालेली आहेत. वास्तविक त्यात काहीही बदल झालेला नाही. दृष्टांत एक नेहमी देता येतो. वाङ्मयात, वेद वाङ्मयातच दिलेला आहे. पाण्याने भरलेली नदी आहे, त्या नदीच्या काठावर एक झाड आहे. त्या झाडाची एक फांदी नदीवर गेलेली आहे, पात्रावरती. त्या पात्रावर मी बसलेला आहे. नदीतून पाणी वाहत आहे. गढूळ पाणी आल्याबरोबर मी ओरडायला सुरुवात केली की माझ्या अंगाला घाण लागली. वास्तविक घाण कोणाला लागलेली आहे? माझं जे प्रतिबिंब पडलेलं आहे त्याच्यावर गढूळ पाणी आलेलं आहे. माझा गढूळ पाण्याचा स्पर्श सुद्धा झालेला नाहीये, पण मी लागलो ओरडायला की माझ्या अंगावरती गढूळ पाणी आलं, माझं अंग खराब झालं. तिकडून एक ओंडका आला वाहत. त्या ओंडक्याने मला धडक देणार असं म्हणून मी वर असताना घाबरलो. मला धडक कशी बसेल, मी वर सुरक्षित आहे. एक सर्प निघाला पाण्यातून, तो सर्प मला चावणार असा मला भ्रम झाला. आता वास्तविक हे सगळं होतंय कोणाला? नदीत जे माझं प्रतिबिंब पडलंय त्याला ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. मी संपूर्ण वरती अलिप्त वेगळा बसलेला आहे आरामशीर. तसा जो खरा मी आहे, हा खरा मी असंगोयम पुरुषा, हा जो खरा मी आहे तो अत्यंत असंग आहे. शरीराचे जे धर्म आहेत, बुद्धीचे जे धर्म आहेत, त्या शरीराच्या आणि बुद्धीच्या धर्माशी माझा काहीही संबंध नाही. आता हा विचार सांगितला कशासाठी?
की बुद्धीचे जे धर्म आहेत रागद्वेषादी, त्यामुळे आत्मा सुद्धा रागद्वेषाने भरलेला आहे असं मला वाटतं, म्हणून आत्मा बिघडला असं आमची कल्पना होती. मग बुद्धीचे जे दोष आहेत त्या बुद्धीच्या दोषामुळे आत्मा बिघडला असं जर मला वाटत असेल तर आत्म्याविषयक माझी श्रद्धा पूर्णावस्थेला पोचलेली नाही. म्हणून श्रद्धेचा हा शेवटचा टप्पा आहे, म्हणजे आत्मविषयकचा परिपूर्ण निश्चय आहे. त्या निश्चयातून जेव्हा आपण साधन करू त्याच वेळेला आत्मज्ञान नावाची जी गोष्ट आहे ती आत्मज्ञान नावाची गोष्ट होण्याची शक्यता आहे. त्याचे 3 टप्पे आपल्यासमोर मुद्दाम पुन्हा मांडतो एकदा. आत्मा मिळवायचा नाही ही आत्मविषयक श्रद्धा असण्याची आवश्यकता आहे. आत्मा निर्माण करायचा नाही ही आत्मविषयक श्रद्धा असण्याची आवश्यकता आहे. आत्मा बिघडत नाही का जो दुरुस्त करून घ्यायचा आहे ही आत्मविषयक श्रद्धा असण्याची आवश्यकता आहे. आणि अशा पद्धतीची आत्म्याविषयीची श्रद्धेचा जो सर्वात उंच टप्पा, सर्वात परिपक्व टप्पा, अशा श्रद्धावानाला ज्ञान होतं. श्रद्धावान लभते ज्ञानम हा जो विचार आहे भगवद्गीतेतला, हा भगवद्गीतेतला विचार ह्या पद्धतीने समजावून घेतला तर श्रद्धावानाला ज्ञान कसं होतंय आपल्याला कळेल. जोपर्यंत सामान्य श्रद्धेच्या स्तरावर आपण श्रद्धावान लभते ज्ञानम या भगवद्गीतेच्या श्लोकाचा विचार करतोय तोपर्यंत तो गीतेचे श्लोक आपल्याला परिपूर्ण अर्थाने समजणं मोठं कठीण आहे. म्हणून श्रद्धेचा जो शेवटचा स्तर आहे तो शेवटचा स्तर हाही श्रद्धेचाच स्तर आहे. पण कारण काय, त्यात आत्मविषयक निश्चय झालेला आहे. सत्संबंधी म्हणजे सत्यासंबंधी बुद्धीत निश्चय झालेला आहे की आत्मा सच्चिदानंद रूप आहे, आत्मा नित्य आहे, आत्मा मिळवायचा नाही, आत्मा निर्माण करायचा नाही, आत्म्याच्या स्वरूपात बदल करायचा नाही, बिघडलेला आहे. म्हणून इतके जेव्हा आत्म्याच्या संदर्भात आपले परिपूर्ण निश्चय होतील त्या अशा आत्म्याच्या संदर्भात झालेल्या परिपूर्ण निश्चयाला खऱ्या अर्थाने श्रद्धा असं म्हणतात.